तर कोस्ट गार्ड म्हणजे भारतीय तटरक्षक दलानं पुन्हा एकदा आपल्या शौर्याचा परिचय दिलेला आहे। कोस्ट गार्डनं 7 भारतीय मच्छीमारांना पाकिस्तानी तुरुंगामध्ये जाण्यापासून वाचवलं। कोस्ट गार्डनं पाकिस्तान मेरीटाईम सिक्युरिटी एजन्सीच्या ताब्यातून 7 भारतीय मच्छीमारांची सुटका केली। गुजरात किनारपट्टीपासून खोल समुद्रात हा सर्व थरार रंगला। रविवारी दुपारी कोस्ट गार्डला भारतीय नौकेकडून ते अडचणीत असल्याचा सिग्नल मिळालेला होता। भारत पाकिस्तान सागरी सीमेजवळ मासेमारी प्रतिबंधित क्षेत्राच्या आसपास ही बोट होती। कोस्ट गार्डला सिग्नल मिळताच त्यांनी लगेच कारवाई सुरू केली। भारतीय तटरक्षक दलानं पाकिस्तानी जहाजाला भारतीय मच्छीमारांची सुखरूप सुटका करण्यासाठी भाग पाडलं। त्या सर्वांची प्रकृती आता स्थिर आहे। या सगळ्या कारवाई दरम्यान कालभैरव बोटीचं मात्र नुकसान झालंय। दरम्यान हा संपूर्ण थरार कसा रंगला आणि भारतीय जवानांनी मच्छीमारांची सुटका कशी केली तो थरार अगदी थोडक्यात जाणून घेऊया। तर प्रकरण नेमकं काय आहे ते आधी सुरुवातीला समजावून घेऊ। आंतरराष्ट्रीय सीमेजवळून मच्छीमारांचा भारतीय तटरक्षक दलाला डिस्ट्रेस कॉल आलेला होता। या डिस्ट्रेस कॉल नंतर 17 नोव्हेंबरला दुपारी 3:30 वाजता कालभैरव फिशिंग बोटकडून त्यांच्याशी संपर्क साधण्यात आला। या संपर्कानंतर कोस्ट गार्ड जहाज ICG अग्रीमनं कॉलला प्रतिसाद देत मदतीसाठी तातडीनं धाव घेतली। तर भारतीय मच्छीमार नो फिशिंग झोनमध्ये त्या ठिकाणी पोहोचलेले होते। मच्छीमारांना पाकिस्तानी जहाज PMSA नुसरतनं त्या ठिकाणी रोखून धरलेलं होतं। तर कालभैरव बोटीतील 7ही मच्छीमारांना जहाज नुसरतमध्ये बसवून ठेवण्यात आलेलं होतं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।